जरा हा व्हिडिओ बघा। हा आवाज आहे त्या हजारो पशु प्राण्यांचा ज्यांचं घर उद्ध्वस्त केलं जातंय। तर हे आहे हैदराबादच्या गचिबावली परिसरातील 400 एकरात पसरलेलं जंगल, ज्याला या शहराचं फुफ्फुस असंही म्हटलं जातं। आणि हेच जंगल सरकार रात्रीच्या अंधारात नष्ट करायला बघत आहे, का तर तिथे त्यांना आयटी पार्क उभारायचं आहे। हे फक्त एक जंगल नाहीये, तर 800 पेक्षा जास्त प्रजातीच्या पशु प्राण्यांचं हे घर सुद्धा आहे। आणि हे जर जंगल नष्ट केलं तर त्या पशु प्राण्यांचं काय होईल याचा विचार सुद्धा कोणी करत नाहीये। हे जंगल जर नसेल तर हैदराबाद परिसरातील तापमान हे 1 ते 4 अंश सेल्सिअसने अजून वाढू शकतं। आणि या जंगल तोडीच्या विरोधात जे विद्यार्थी आणि ऍक्टिव्हिस्ट आंदोलन करतायत त्यांच्यावर अशा प्रकारे लाठीचार्ज केला जातोय। आता ही काय फक्त हैदराबादचीच परिस्थिती नाहीये, तर संपूर्ण देशात 13,000 वर्ग किलोमीटर म्हणजेच दिल्ली एवढी 10 शहरं बसतील एवढा फॉरेस्ट एरिया हा जंगलतोड आणि वृक्षतोडीच्या धोक्याखाली आहे। आता मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाची एवढी हानी करणं कितपत योग्य आहे? आणि आज जरी हे मुके प्राणी किंचाळत असले तरी उद्या ही वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते, याचा विचार सर्वांनी नक्कीच करायला हवा।